नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल? आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. आज आम्ही चाललो मम्मीकडे आणि हे आणण्याचे काही कपडे आहेत जे छोटे व्हायला लागले, तर तेही द्यायचे होते. आणि आता आम्ही जसं सुट्टीला आलोय तेव्हापासून ती मम्मीकडेच आहे आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी घरी आता पुन्हा सुट्टी संपणार आहे, परत जायचंय. मग आम्ही आणायला चाललोय. गेलो मग पप्पांनी लस्सी आणली होती. लस्सी पिली मी. जसं की तुम्हाला माहितीच आहे, ह्या दोघांचं कधी पटतच नाही. मग चालू झाले त्या दोघांची भांडणं. तर काय झालं, पप्पांनी कलिंगड आणलं होतं आणि याकडून ते पडलं आणि तुटलं. त्यामुळे ती रडायला लागलेली. मग आम्ही कलिंगड खाल्लं आणि आता आम्ही बाजारमध्ये चाललोय मार्केटला. जाता-जाता पप्पा म्हटले, "जावई बापूला फिश करायचे, मासा पाहिजे." आम्ही मासा घ्यायसाठी आलेलो इथे. पण इथे काय पसंत नाही पडला. मग आम्ही गांधीनगरला चाललोय आता. जाता-जाता तुम्ही बघू शकता एवढं ट्रॅफिक होतं. जेव्हा मी पुण्यात होतो, तेव्हा पप्पांनी मला ड्रेस घेतला होता. तर तो मला म्हणजे फिट होईल होता. म्हणून मग मी चेंज करायला गेलो. मग ड्रेस आम्ही 2 टॉपच घेतले एक्सचेंजमध्ये. हा जो येलो आणि हा पिंक दिसतोय, तर ते 2 टॉप घेतले. इतके महाग रेट होते. त्यानंतर दुकानात महालक्ष्मीचा फोटो खूप छान होता. मला आवडला त्यामुळे मी त्याचा एक छोटासा व्हिडिओ करून घेतला. माझी पण इच्छा आहे मी असं घरामध्ये करायचं म्हणतोय. खूप छान वाटत होतं युनिक असं. जाता-जाता शिवला चेअर घ्यायची होती मला. खूप दिवस चाललेलं मला घ्यायची होती त्याला चेअर. पण ऑनलाईन कशी येते काय समजलं नाही म्हणून मग तिथे जाताना एक दुकान होतं. तर तिथे शिवला एक चेअर घेतली आणि तिथे टी-शर्ट वगैरे लागले होते. टी-शर्ट घेतले आम्ही अक्षयसाठी आणि यांच्यासाठी. शिवला तर चेअर आवडली. ही चेअर घेतली आम्ही. म्हणजे त्याला बसायचं समजत नव्हतं. पण त्याला आवडली. नाहीतर त्याला जर एखादी वस्तू नाही आवडली ना, तर तो घेतच नाही. बस टाकूनच देतो मग. त्यानंतर शिव थोडाच वेळ बसला आणि बस मग झालं त्याचं पाडापाडी. मग पप्पा मासे घेऊन आले. दुसऱ्या मार्केटहून आणले पप्पांनी. यांना आणि अक्षयला मासे मम्मीच्या हातचे तळलेले आवडतात. म्हणून मम्मी ज्यावेळी पण हे येतात, त्यावेळी मासेच बनवते ह्यांच्यासाठी. मग मम्मी मासेच बनवत होती. त्यानंतर शिव ना दमवू लागला म्हणजे सायलीच्या मागे-मागे. काय खेळणं नाही काय नाही उगाचच रडत होता. मग हे ना शिवला बाहेर घेऊन उभारलेले. हा शिव ना आमच्यासोबत जास्त नाही राहत, जेवढं ह्याच्यासोबत राहतो. म्हणजे ह्या दोघांचं ट्युनिंग चांगलं जमलंय. मासे फ्राय झाले. मग मम्मीने ह्यांना टेस्टिंगला दिलेले. तर लगेच अनाया आणि शिव दोघं पण खायला आले. शिवला कसं आहे माहिती आहे का, तिखट कितीही असलं तरी तो खातो. अनया पण इतकं नाही खात, पण शिव खातो. त्याला सवय चांगली आहे.
तर हे माझं ताट. आज सकाळची गवारीची भाजी होती आणि मी भाकरी खाल्ली कारण मी आता नॉनव्हेज सोडले. त्यामुळे मग हे आणि अक्षय दोघे जण आमच्यासोबत खात होते. तर अनयाचे नेहमीप्रमाणे नखरे चालू झाले. तिला आम्ही चल म्हणायला लागलेलो आणि ती नाही म्हणून बसलेली. यावेळी तर सुट्टीला आम्ही सोमवारी आलो आणि शनिवारी आम्हाला पुन्हा बसायचं होतं. तर ती सोमवारपासून शुक्रवारपर्यंत तिथेच होती. आम्ही शुक्रवारी संध्याकाळी तिला घेऊन चाललेलो. तरी पण तिचं मन भरलं नव्हतं. तसं माझंही मन भरत नाही, पण काय करावं? मग अक्षयनं जबरदस्ती तिला उचलून आणलं, की चल आणूया म्हणून. पण ती काय ऐकायलाच तयार नाही. नाही, नाही, नाही चालू होतं तिचं. त्यानंतर अनया कशी तरी तिला जबरदस्ती आम्ही बसवलं आणि ती रडायला लागली आणि शिव पण रडायला लागला, की शिवला पण आमच्यासोबत यायचं होतं. असं काहीसं म्हणजे आता ह्या दोघांमुळे ना जाणं पण अवघड झालंय, येणं पण अवघड झालंय आणि खूप उशीर झाला होता. आणि याला कसं तरी म्हणून आम्ही घरी चाललो. आता पोहोचलो आम्ही घरी. त्यानंतर घरी आल्यावर अनया पूर्ण तोंड पाडून बसलेली. तिला तिकडून आली ना अजिबात तिला चांगलं वाटत नाही. बस म्हणजे तोंड असं पूर्ण जास्तच रडली होती. त्यामुळे खूप असं मला तिलाच बघून कसं तर वाटत होतं. पण हिचं कसं असतं माहितीये का, जिथं आहे ना तिथं तेवढ्या पुरतंच असतं. खोबरं तिकडं चांग भलं. मग तिला म्हणलं चल मी आईला व्हिडिओ कॉल करून देतो. मग तिला व्हिडिओ कॉल करून दिला. पण तरी पण चेहरा असा पडलाच होता तिचा. किती समजावलं तरी ती रडायची काही थांबलीच नाही. मग काय समजतच नव्हतं. तिचा म्हणजे आमच्या दोघांपेक्षा पण जास्त जीव माझ्या मम्मी पप्पांवर आहे अनयाचा.